तर हाय गाईज, आता किती दिवसात दुसरा एक ब्लॉग बनवतोय. तुम्ही बघू शकता. आता चाललोय आम्ही शिर्डीला, तुम्ही बघू शकता या ब्लॉग मध्ये. तर हा दिनवाद आहे, हा राकेश आहे, तो चाललाय आता त्याला घेऊन आम्ही शिर्डीला, तुम्ही बघू शकता. आणि आमचा एक माणूस अजून पार्टी आहे, तो आहे वामन शेठ, तुम्हाला माहित असेल राहतोय. आणि आता स्वीपला फिरवतोय आणि त्याचीच पार्टी चालू आहे, फिरून घेतोय. आता गाव घरी आहे, तुम्हाला दाखवतोय. चला पुढे दाखवतो तुम्हाला. मालशेत घाटामध्ये आता आपण इथे गरमागरम चहा पिऊ आणि मस्त एक मॅगी खाऊ. आपण येऊ दे ना, मस्त वाटतो तो व्ह्यू घेतो, मस्त वाटतो. आता इथून आपण मस्त पैकी आता आपण पोहोचू इथून जवळजवळ 1.5 तासामध्ये शिर्डीला. 1.5 तास. आता मस्त चहा घेऊ आणि एक पार्ले बिस्किट. पार्ले बिस्किट पार्ले आपली जान आहे. पार्ले. तर आता चाललोय खाली, बघू शकतात पाठी लुक असं आहे, नाद ना एकदम. तर पोरं आलेली आहेत. आलो होत्या मालशेत घाटामध्ये. चला चला पुढे जाऊ. आणि आमच्या गावातला एक ऑपरेटर आहे, सॉन्ग बिंग बनवतो, तुम्हाला दाखवतो. प्रशांत मसे, तुम्हाला त्याचा कॅप्चर मध्ये त्याची आयडी टाकतो. हल्दीची गाणी बनवतो तो. तुम्हाला कोणाला बनवायची असेल तर मी त्याची आयडी टाकतो, त्याला कॉल बिल करा. बघा, सपोर्ट करा विचारायला. त्याचा पण चायनात आहेत, त्याला पण जरा सपोर्ट करा ना मला पण करा. तुम्हाला दरी दाखवतो आता खाली थांबा. तर माकड पण बसले तिथे. त्याचा मित्र आहे, माझा मित्र आहे. जायला भाऊ अजून तर दिनेश भाई बी आगी रुके दिले. आता मॅगीची ऑर्डर बनवतात, तुम्हाला दाखवतो आता मॅगी कशी बनवतात कशी नाही. तिकडे घेतली कटिंगला, दाखवतो. काका दिली ना मॅगीची ऑर्डर? किती? 2 ना? 2. हा, दाखवतो तुम्हाला. कशी बनवतात बघा इकडे. खूप दाखव खूप. आणि आमचं खूप पण राकेश बसला आणि कंसात बालू पण आहे इकडे. आणि काका सांगतात पोरांना, काका सांगतात. काका तुम्ही कुठले? कुठे आला? हरिश्चंद्र खाली. हा काय, कितीला करतात? 7, 7.5. तरी गाड्या खूप असतात ना इकडे आम्हाला. हा, आणि सोमशेट पण पाठीचे दबले. आणि ही मॅगी कोलशेवर बनवली बघा. एकदम 3 मॅगी. 50 ला 1 मॅगी आणि मस्त बनवतात काका. बघा चमचे हाताने खाऊ आपण. आयुष्यात केली सुरुवात. इकडे मला पण आली इकडे मॅगी खायला. आणि माझ्या बाग असली भारी आहे मॅगीची. आणि दिनेश भाई एडिटिंग करायला बसले, फोटो बघतात कसे चांगले आहेत कसे नाही. काहीच मस्तपैकी जागा बघ कशी भेटली खायला. लुक आणि मॅगी खायला मजा. मजाच कसली भारी आहे या अशा जागेवर.
the next day. टीम आहे वाडी बालुशेठ आणि इकडे बावीसशेठ चाललो आता आम्ही चालत. आणि काल रात्री 11:30-12ला पोहोचलोय आणि नंतर ब्लॉक करायलाच नाही भेटला. जेवण करायला गेलो, वरून रूम शोधायला गेलो, म्हणून बोललो रूम तुम्हाला नंतर दाखवतो. रात्री एवढी मस्ती गेली ना, 4 वाजेपर्यंत नुसतं जागलोच. आणि इकडे आता परत चालतं दाखवतो. चाललोय आता आलं जातं बघा एकदम शेट लोकांसारखी ना. आपली शिर्डीचं साईबाबा बघा आलोय आता, दिसतील तुम्हाला हे बघा. आणि सूर्य मस्त पण आलाय, मस्त की सूर्य. आणि ट्रॅफिक पण बरीच आहे, गर्दी नाही बोलतात ते का इकडे पुढे येत ते तर गर्दी नाहीत. पटकन दर्शन घेऊन या, येतो बोललो दर्शन घेऊन तुम्ही दाखवतो. चला पुढे बघू आपण आता दर्शनाला. नाही आई बाबा इकडे चला बघू आता पुढे. आज एवढी गर्दी पण नाही. बालुशेठची आयडी टाकतो तुम्ही, त्याला चॅनल सबस्क्राईब करायचं आणि चॅनल गाणी म्हणत होतो टाकतो मला आयडी. पोचलो आता आतमध्ये बरीच गर्दी आहे. फोटोशूट चालू आहे आता. तर आता आतमध्ये जातोय. आतमध्ये काय फोन अलाउड नाही, तर तुम्हाला ब्लॉक काय जास्त मी आतमधला करू शकत नाही. इकडे बोलतात आणि इकडे पोलीस गार्ड बीड आहेत, बरेच जण आहेत. आणि साईबाबांचं मंदिर तुम्हाला दिसतच असेल. आपली पोरं आहेत इकडे. साईबाबांची इकडे मार्केट आहे. नाही इकडे गर्दी चालू आहे, बरीच गर्दी आहे बघा तुम्हाला लागते. गर्दी आत बरीच आहे. झाला दर्शन, चाललोय. आणि सोम आणि 3 वाजून 22 तिकडे थांबलं. काय माहित मला ना दिसलं कुठे असेल तर पुढे भेटेल आपल्याला. चाललो जातो जाते पुढे. आणि गर्दीचा अर्धा एक तास गेला असेल आम्हाला असं वाटतोय. 1 तास गेला प्रॉपर. चला पुढे बघू, तुम्हाला दाखवतो. तरी का जास्त आतमध्ये हे नव्हतं, मोबाईल अलाउड नाही. नाही तर आतमध्ये जाऊन ब्लॉक केला तर काय नाही आवडत. दाखवतो. आणि आतमध्ये एवढी खूप गर्दी होती, तरी आत्ता बरीच लागली, तुम्ही बघू शकतात. दाखवतो तुम्हाला पुढे जायचं परत. हे राहिलं पाठी कशी गर्दी आहे तुम्हाला दाखवतो. दाखवतो तुम्हाला. तरी घ्यायचा वाटतं मग आपण बघूया काय घ्यायचं. मूर्ती घ्यायला गेले वाटतं. या सगळी जेवण बिवण केलंय ना. आम्ही आता निघलेलो शिर्डी. आता कुठं आलो आपण? ओझरला आलोय. दाखवतो पुढे. चला पुढे बघू. आणि बसायला स्पॉट मस्त इकडे बघा. चला बघू आपण. नाही आपली काठीवर चाललो आता आपल्या स्पॉटमध्ये. दाखवतो तुम्हाला. हा स्पॉट मस्त आहे ते पण दिसणार का स्पॉट मध्ये बघा ना कसला आहे. रस्त्यात जाऊ नका रे.